हॅलो इशू. हां बोल नाही. आवरलंस का? कार्यक्रम आहे ना आज. अगं इच्छा नाही आहे. का? काय झालं? तब्येत बिब्येत ठीक आहे ना तुझी? नाही, ते सगळ्या जणी साडी नेसणार आहेत आणि मी साडी आणायची विसरली आणि आता मागायची इच्छा पण नाही. जाऊ दे. तुला आठवतंय का ग, तू मागच्या वेळेस जेव्हा घरी आली होतीस तेव्हा मी तुझ्या बॅगेत माझी एक साडी आणि त्याबरोबर काही गोष्टी ठेवल्या होत्या. हां. ती साडी तू नेसून बघ ना. तुला आवडलं तर चांगलंच आहे. आई यार, तुला सगळं कसं कळतं ग? म्हणजे बघ, मी खुश आहे, माझा मूड खराब आहे, मी नाराज आहे, किंवा माझे कोणाशी तरी वाद झालेत, आणि आत्ता हे साडीचंच बघ ना. या सगळ्या माझ्याबद्दलच्या गोष्टी तुला कशा काय ग कळतात? आई, मला जर कोणी विचारलं ना की तुला तुझ्या आईबद्दल काय वाटतं, तर मला लगेच सांगताच येत नाही ग. हो, पण मला काही वाटत नाही असं नाही आहे बरं का. पण काय वाटतं या गोष्टीचा विचार करायला जो वेळ पाहिजे, तो वेळ या धावपळीच्या जगात आहे का आई माझ्याकडे? पण मला माहिती आहे, तुला या पावतीची गरज कधीच नव्हती. बरोबर नाही? आई, खरं तर मला कधीच तुला टाळायचं नसतं, पण या धावत्या जगाशी जुळवून घेताना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यात इतकी गुंतत चालली आहे ना मी, की नकळत तुझ्याकडे दुर्लक्ष होते. हे सगळं कळतंय का मला? पण आई, तूच तर म्हणतेस ना ग, की फांद्या खूप वाढल्या तरी त्याची मुळं कमकुवत होत नाहीत. अगं इशू, किती गोड दिसतेस तू. आणि उगाच म्हणत होतीस मला नाही जायचंय म्हणून. तुला माहितीये, जेव्हा मावशीला मी तुझे फोटोज दाखवत होते तेव्हा ती काय म्हणाली? ती म्हणाली की आपण दोघी एकदम एकसारख्या दिसतो, सेम टू सेम. आई, हे सगळं तुझ्यासमोर बसून बोलणं मला कधी पॉसिबलच नाही झालं, कारण कदाचित तुला ते बोलून दाखवलेलंही आवडलं नसतंच की. आणि त्याचं काय आहे ना, आमची जनरेशनच अशी आहे. थँक्यू बोलायला खूप हेजिटेट करतो ना आम्ही. मनापासून वाटतं सगळं, पण शब्दच फुटत नाहीत. आई, तुझं असणं खूप महत्त्वाचं आहे ग माझ्यासाठी. म्हणूनच थँक्यू.